विठ्ठल 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 पास आता माझ्याकडे नाही माझ्याकडे मी दिले समोर आजी मी इकडे पप्पा एका कोपऱ्यात आहे आणि आई सर्वांना विनंती आहे कृपया आपण स्थानापन्न व्हायचंय. दादांचं लागले साधना शेजवर होत आहे. विश्व प्रार्थनेचा उद्घोष आपण करणार आहोत विश्वाच्या शांतीसाठी. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं
जेवल्यानंतर पहिल्यांदा जे आपण चेक करतो ते, किंवा घरामध्ये एखाद दुसरी भाजी संपलेली आहे किंवा जास्तीचे पाहुणे आले तर आपण ज्याच्यावरून जे काही मागवतो खायला ते असेल, किंवा अगदी आपल्या दिवसाची सांगता आजकाल सुदैवानं असू दे नाहीतर दुर्दैवानं असू दे ज्यानं करतो ते, किंवा उर्मिला निंबाळकर गुमास्ते तुमच्या समोर उभी आहे आणि उदरनिर्वाह तिचा ज्याच्यावरती चालू आहे ते म्हणजे ऍप. कॅब बुक करायची असू दे नाहीतर किराणा माल मागवायचा असू दे, आपल्यापर्यंत तुमच्यातल्या बहुतांश लोकांपर्यंत प्रल्हाद दादांचं एखादं व्हायरल रील पोहोचलं असेल किंवा एखादं लाईफ चेंजिंग युट्यूब व्हिडिओ आणि त्याच्यातला एखादा थॉट पाहिल्यानंतर तुम्ही इथे खेचून आलेले सुद्धा असू शकता. थोडक्यात काय, आपला एक्सटेंडेड हात म्हणजे मोबाईल झालाय आणि ऍप न आपलं आयुष्य व्यापलेलं आहे. तर जीवन विद्या मिशन आणि त्याचं उत्तम ज्ञान, इतकं प्युरेस्ट नॉलेज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फक्त काही जगामधले आणि आपल्या जीवनामधले ऍप्सच कामी नाही येणार आहेत, तर आम्ही सुद्धा किती टेक्नो सॅव्ही आहोत हेच मला तुम्हाला सांगायचंय. कारण की एक अशक्य कमाल ऍप तुमच्या भेटीला येत आहे आणि ते आठवड्याभरात तुम्हाला वापरता सुद्धा येणार आहे. अगदी आठवड्याभरात आणि अनमोल संदेश आणि गाणं सुद्धा कमाल जे बनवलेलं आहे ते आपल्या प्रल्हाद दादांनी, आणि त्याच पद्धतीनं त्यांनी या गोष्टीची काळजी घेतली आहे की ऍप वरती सुद्धा डेली यूज मध्ये म्हणजे रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला सद्गुरू कार्य कसं करता येईल, रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला जीवनविद्या इम्प्लिमेंट कशी करता येईल, जगता कशी येईल, त्यासाठी डेली प्रॅक्टिसेस त्याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे युट्यूब आज इतका सुंदर कार्यक्रम आहे, किती लोक आले असतील हे मोजायला पण नको, कारण माझी नजर जाते तिथपर्यंत सगळी मंडळी बसलेली आहेत. पण ज्यांना इथे येता येत नाहीये त्यांच्यापर्यंत सुद्धा त्यांचं आयुष्य बदलवण्यासाठी, त्यांच्या प्रॉब्लेम्स वरती परफेक्ट सोल्युशनसाठी आपल्याला जर पोहोचायचं असेल तर खऱ्या अर्थानं जीवनविद्याचं कार्य म्हणजे जीवनविद्या हे युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करणं. आणि ज्यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम इथे संपन्न होतोय ते माननीय श्री SK जैन सर आणि माननीय सेठ सर यांनाही आम्ही विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. त्याचबरोबर आपल्या पुण्याचे आमदार माननीय रवींद्र धनगर साहेब यांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. या सर्वांच्या शुभहस्ते आपण हा सोहळा इथे संपन्न करतोय. जीवनविद्या विश्वाला आज गवसणी घालते. अशा या जीवनविद्येचं हे ऍप खऱ्या अर्थानं मोबाईलच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हातात आज ते जाणार आहे आणि ते जगात जाणार आहे. आणि म्हणून ऍपचं उद्घाटन करण्यासाठी सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतोय. अरे कॅमेरा थोडा खालते घे ना मित्रा, सगळ्यात पाठीमागे. आदरणीय प्रल्हाद कापणी यांच्या शुभहस्ते आम्ही त्याचं प्रकाशन करत आहोत. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा इथे संपन्न होतोय. जीवन विश्वाला द्या म्हणजे जीवनविद्या आणि तिचं हे ऍप आज समाजासाठी प्रकाशित करत आहोत. हा प्रकाशन सोहळा
आदरणीय संजीवनी नाईक साहेब, माननीय साहेब सर, माननीय प्राचार्य ST कॉलेज, कोणासाठी काढतो रेकॉर्डिंग? थोडं मागून घ्या ना, बाकी ऑडियन्सला पण थोडं मागून घ्या. त्यांचाही सन्मान आम्ही करतोय. या बाजूने या ना प्लीज, त्या बाजूने या ना प्लीज, या बाजूने या प्लीज, म्हणजे मागच्यांना पण दिसेल प्लीज. थोडंसं त्या बाजूने या प्लीज सर, या बाजूने या प्लीज. सर्व मान्यवरांचं आम्ही खूप आभारी दादा आहोत. या बाजूने ये ना, पुढे काय वाटलं ना त्या बाजूने, स्टेअरकेसच्या बाजूने या, स्टेअरकेसच्या बाजूने. जीवन विद्या मिशन परिवाराच्या वतीनं आपलं सर्वकडून आभार व्यक्त करतो. सर्वांना विनंती करतो की आपण कृपया स्थानावर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. जीवन विद्येचं ॲप येत्या 7 दिवसामध्ये समाजासाठी जगतातील अग्र तारा असलेलं एकमेव अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय उद्योजक श्री रतनजी टाटा. भारतीय उद्योगाचा पाया रचणाऱ्या श्री जमशेदजी टाटा यांच्यापासून मिळालेला राष्ट्र उन्नतीच्या विचारांचा वारसा टाटा समूहाच्या प्रत्येक अध्यक्षांनी जपला आहे, जो जीवनविद्येच्या प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची विश्वशांतीची या ब्रीदवाक्याशी तंतोतंत जुळणारा आहे. याच राष्ट्रहिताच्या विचारांचे संस्कार श्री रतनजी टाटा यांनी आपल्या आचरणाने आजही जिवंत ठेवले आहे. 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईतील एका पारसी कुटुंबात जन्मलेले श्री रतनजी टाटा आपल्या आजीच्या नीतिमूल्यांनी युक्त अशा संस्कारामध्ये घडले. आपल्या टाटा नावाच्या वलयाचा उपयोग न करता परदेशात राहून स्वकष्टाने बॅचलर इन आर्किटेक्ट व MBA या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. शिवाय पुढे जाऊन टाटा समूहातच नोकरी करून आपल्या करिअरची सुरुवात केली. जवळपास 10 वर्ष टाटा समूहाच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी करून पुरेसा अनुभव गाठीशी जमा झाल्यावर टाटा समूहाच्या व्यवस्थापन समितीतच त्यांना बढती मिळाली. टाटा समूहाच्या चोक्यात चालणाऱ्या काही कंपन्यांना वर आणण्याची जबाबदारी श्री रतन टाटा यांनी इमानदारीद्वारे केली. त्यात काही वेळा अपयशी आले, पण त्यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्ठा पाहून त्यांच्यातील गुण घेऊन तत्कालीन हरवणारे अध्यक्ष सर JRD टाटा यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची सूत्र त्यांच्याकडे सोपवली आणि त्यानंतर टाटा समूहाच्या आपल्या 21 वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत श्री रतनजी टाटा यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर टाटा उद्योगाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवलं. टाटा उद्योगाचा विकास करत असताना मात्र त्यांनी राष्ट्रहितास नेहमीच प्रथम प्राधान्य दिलं. भारताची प्रथम स्वदेशी कार टाटा इंडिका असो किंवा मध्यमवर्गीयांना परवडणारी नॅनो कार असो, त्यातून त्यांनी देशाच्या अस्मितेचा, देशातील सर्वसामान्य जनतेचा विचार करून दाखवून दिला की राष्ट्राची भरभराट होण्यातच आपली भरभराट आहे. वाहन उद्योगात आलेल्या एका अपयशासाठी ज्या परदेशी कंपनीने उपकाराची भाषा करून टाटा कंपनीचा अपमान केला, त्याच परदेशी कंपनीला पुढे आपली दिवाळखोरी टाळण्यासाठी टाटा समूहाचेच उपकार घेण्यास रतन टाटा यांनी भाग पाडले. श्री रतनजी टाटा यांच्या या कर्तृत्वाने अपयश आल्यावर खचून न जाता मनस्थिती बदला, परिस्थिती बदले. जीवन विद्येचा हा सिद्धांत अधोरेखित झाला. जीवन मूल्यांचा आदर करत विधायक मार्गाने पैसा कसा कमवायचा आणि राष्ट्रहितासाठी तो खर्च कसा करायचा याचा आदर्श वस्तुपाठ श्री रतनजी टाटा यांनी घालून दिला. तो कोरोना काळात देशाला 1500 कोटीची आर्थिक मदत करतो.
शिवाय अगदीच अलीकडे देशाच्या स्वाभिमानाला डिवचणाऱ्या मालदीव देशात प्रत्युत्तर म्हणून भारताच्या लक्षद्वीप बेटावर ताज हॉटेल समान 2 पंचतारांकित हॉटेल्स उभारण्याची घोषणा करून आपल्या जाज्वल्य राष्ट्रभक्तीची प्रचिती दिली. आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांप्रती वेळोवेळी त्यांनी दाखवलेल्या माणुसकीचे अनेक किस्से त्यांच्या ठाई वाहणाऱ्या करुणेच्या आणि कृतज्ञतेच्या झऱ्याचे दर्शन आपल्याला घडवतात. आदरणीय संजीवजी नाईक साहेब, माननीय साहेब सर, माननीय प्राचार्य ST कॉलेज, कोणासाठी काढतो रेकॉर्डिंग? थोडं मागून घ्या ना, बाकी ऑडियन्सला पण थोडं मागून घ्या. त्यांचाही सन्मान आम्ही करतोय. या बाजूने या ना प्लीज, त्या बाजूने या ना प्लीज, या बाजूने या प्लीज, म्हणजे मागच्यांना पण दिसेल प्लीज. थोडंसं त्या बाजूने या प्लीज. सर या बाजूने या प्लीज. मान्यवरांचं आम्ही खूप आभारी आहोत. या बाजूने या ना, पुढे काय वाटलं ना त्या बाजूने, स्टेअरकेसच्या बाजूने या, स्टेअरकेसच्या बाजूने. जीवन विद्या मिशन परिवाराच्या वतीनं आपलं भरभरून भरभरून आभार व्यक्त करतो. सर्वांना विनंती करतो की आपण कृपया स्थानावर. मला वाटतं टाळ्या संपल्या नाही पाहिजे. देवाच्या नावानं दिलेला हा पुरस्कार एक देवासारख्या माणसाला आपण देतोय आणि त्याचा स्वीकारण्यासाठी जे उपस्थित आहेत ते गिरीजी वाघ साहेब, त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही दादांना विनंती करतोय की गिरीजी वाघ साहेबांचा सन्मान करावा. रतनजी टाटा साहेब प्रकृती अस्वस्थामुळे आज उपस्थित राहू शकले नाही, पण त्याचं उत्तुंग असं हे व्यक्तिमत्व आज त्यांनी त्यांचा प्रतिनिधी म्हणून इथे दिलेला आहे आणि त्याचा सन्मान आम्ही दिवाळीच्या परिवाराच्या वतीने करतोय. वाघ सरांच्या रूपानं आदरणीय रतनजी टाटा साहेबच स्टेजवर उपस्थित आहे. जीवन विद्येचा हा सद्गुरू श्री वामनराव पै जीवन गौरव सन्मान आणि या निमित्तानं जे मानपत्र जीवन विद्या परिवाराच्या वतीनं आपण त्यांना देणार आहोत त्याचं वाचन आता होईल आणि त्यानंतर हा पुरस्कार दिला जाईल. मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हावं. उर्मिला निंबाळकर यांना मी विनंती करतो. थोर समाज सुधारक व तत्ववेत्ते सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्याच नावाने दिला जाणारा सद्गुरू श्री वामनराव पै जीवन गौरव पुरस्कार आपणास प्रदान करताना जीवन विद्या मिशन परिवारास विशेष आनंद होत आहे. सर, आपण पद्मभूषण व पद्मविभूषण अशा सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित जगविख्यात भारतीय उद्योगपती आहात. टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द सुवर्ण अक्षरांनी नोंदवावी इतकी महान आहे. भारतीय म्हणून आमच्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. मोठी स्वप्न पाहत दूरदृष्टीने धाडसी निर्णय घेणे आणि सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे व जिद्दीने प्रयत्न करून ती प्रत्यक्षात आणणे हे आपले स्वभाव वैशिष्ट्य आहे. म्हणूनच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कलानुरूप बदल घडवीत आपण राष्ट्र निर्मितीच्या कार्यात खूप मोठे योगदान दिले.
उद्योग जगतातील आपल्या या उत्तुंग भरारीने भारत देशातील नव उद्योजकांना नवी ऊर्जा मिळाली आहे. अगदी सामान्यांच्या खिशाला परवडतील आणि अतिश्रीमंत व्यक्तींनाही भुरळ पाडतील अशा विविध श्रेणीतील उत्पादनं निर्माण करीत असतानाच हजारो देश बांधवांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देशाच्या आर्थिक विकासासाठी आपण लक्षणीय कार्य केलेले आहे. जागतिक पातळीवर उद्योग जगतात भारताचा ठसा उमटवत असतानाच सामाजिक बांधिलकी जपत देशांतर्गत आरोग्य सेवा, शिक्षण, ग्रामीण विकास तसेच कला आणि संस्कृती जतन करण्यासाठीही आपण कटिबद्ध आहोत. समाजासाठी सर्वोच्च योगदान देणारे भारतीय उद्योगाचे पितामह जमशेदजी टाटा यांचा वारसा आपण पुढे नेत आहात. सर, करुणा आणि विनम्रता यांनी ओतप्रोत भरलेले आपले निगर्वी उत्तुंग व्यक्तिमत्व सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. सद्गुरू श्री वामनराव पै निर्मित जीवनविद्येचे तत्वज्ञान हे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या दिव्य संदेशाभोवती गुंफलेले आहे. आणि या सिद्धांताचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपण आहात. राष्ट्र हाच योग आणि उद्योग हाच योग या जीवनविद्येच्या तत्वानुसार आपण आजीवन राष्ट्र प्रथम हे धोरण ठेवलेले आहे आणि राष्ट्र प्रगतीसाठी आपले अमूल्य योगदान आहे. आपल्या या अतुलनीय कार्याने प्रभावित होऊन आपणास सद्गुरू श्री वामनराव पै जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही सद्गुरू चरणी प्रार्थना. श्री प्रल्हाद वामनराव पै. धन्यवाद उर्मिला. आपण या गोष्टीची आतुरतेने वाट पाहतोय. आदरणीय प्रल्हादांच्या शुभस्ते मानपत्र सन्मान चिन्ह तोच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे सन्मान चिन्ह आदरणीय गिरीजी वाघ साहेबांना मी विनंती करतोय. आदरणीय सद्गुरू वामनराव पैंच्या प्रतिमेला नमस्कार करून मी सुरुवात करतो. आदरणीय प्रल्हाद दादा, मालनताई आणि प्रेक्षकात बसलेले सर्व माननीय आणि सर्व प्रेक्षकांना नमस्कार. आधी सांगितल्याप्रमाणे रतन टाटा साहेबांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज इथे येता आलं नाही, पण त्यांची खूप इच्छा होती की स्वतः येऊन हे पारितोषिक घ्यावे. त्यांनी त्यांचा आनंद आणि आभार प्रल्हादादा मला कळवलेला आहे. मला माहिती आहे की तुम्ही सगळे प्रल्हाददादांचे विचार ऐकायला आलात, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. पण मला रतन टाटा साहेबांबरोबर काम करण्याचा अनुभव आला. मी नशीबवान होतो आणि त्यांच्या काही 2-3 घटना मी तुम्हाला ते सांगतो. जसं सांगितलं की 19व्या शतकात टाटा समूहाची मुहूर्तमेढ जे फाउंडर जमशेदजी टाटा यांनी रोवली. आणि जसं जीवनविद्या मिशनचा उद्देश राष्ट्रहित आहे, तसंच टाटा ग्रुपची मुहूर्तमेढ ही राष्ट्रहितासाठीच रोवली गेली. जेव्हा टाटा समूह चालू केला गेला तेव्हा जमशेदजी टाटांनी
असं म्हटलं की आमचा उद्देश आणि अस्तित्व हे फक्त समजहितासाठी असेल. द ओनली पर्पज ऑफ एक्झिस्टन्स ऑफ द ग्रुप विल बी द ग्रेटर गुड फॉर द कम्युनिटी. त्यानंतर राष्ट्रहितासाठी भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प असो किंवा भारतातील पहिला लोह कारखाना असो किंवा भारतातील प्रथम व्यावसायिक वाहनं म्हणजे ट्रक आणि बसेस बनवण्याचा कारखाना असो किंवा भारतातील पहिली स्वतः डिझाईन आणि उत्पादन केलेली कार असो, जेणेकरून भारत हा जगातला फक्त 7वा देश बनला की जो स्वतःची गाडी डिझाईन आणि मॅन्युफॅक्चर करतो. ह्या सगळ्या उपलब्धी टाटा ग्रुपवरती, टाटा ग्रुपच्या नावावरती आहेत. मला आठवतं जेव्हा 20व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा टाटा स्टीलचे इंजिनियर्स स्टील कसं करावं याचं मार्गदर्शन घेण्यासाठी ब्रिटनमध्ये गेले होते, त्यांना ब्रिटिश इंजिनियर म्हणाला मार्गदर्शन देण्याच्या आधी की तुम्ही बनवाल ते प्रत्येक टन स्टील मी खाईन. एवढा त्याला आत्मविश्वास होता की भारत स्टील बनवू शकणार नाही. आणि त्यानंतर नुसतं स्टील नाही बनवलं तर आज टाटा स्टील ही जगातली पहिल्या 10 क्रमांकात स्टील कंपनी आहे. 1990च्या दशकात उदारीकरण आणि खाजगीकरण याच्यामुळे भारताची आर्थिक प्रगती जोरात व्हायला लागली आणि त्याच वेळेस साधारण रतन टाटा साहेब टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणजे चेअरमन बनले आणि पहिला निर्णय त्यांनी असा घेतला की भारताला जागतिक नकाशावर आणलं पाहिजे आणि आपली स्वतःची डिझाईन आणि उत्पादन केलेली पॅसेंजर कार पाहिजे. जेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला तेव्हा टीका करणारे खूप होते, कसं जमणार आहे, आणि परदेशातून नाही तर भारतातून सुद्धा टीका करणारे होते की हे कसं जमणार आहे, शक्य नाही, स्वप्न बघण्यात अर्थ नाही. पण त्यामुळे टाटा साहेब इरेला पेटले. त्यांनी भारतातल्याच इंजिनियर्सना संधी दिली. जेवढी गरज होती तेवढं तंत्रज्ञान बाहेरनं आणलं, इटलीमधनं आणलं आणि त्याच्यातून इंडिका निर्माण झाली. ही भारताची पहिली गाडी होती. त्यासाठी त्यांनी टाटा ऑटोकॉम म्हणून पुरवठा यंत्रणा करणाऱ्या बऱ्याच कंपन्यांची एक साखळी बनवली आणि त्याच्यात गरजेप्रमाणे जपान, युरोप, US मधनं भागीदार आणून सुद्धा सर्व तंत्रज्ञान भारतात आणलं. आज वाहन उद्योगाची कॉन्ट्रीब्युशन GDP मध्ये आपल्या ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टमध्ये 60% आहे आणि जवळजवळ 4 कोटी रोजगार त्यांनी उपलब्ध होतो. त्यामुळे आपण लक्षात घ्याल की ऑटोमोटिव्ह उद्योग हा देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी किती महत्त्वाचा आहे आणि त्याच्यात रतन टाटा साहेबांनी खूप महत्त्वाचा वाटा उचलला. दुसरी एक गोष्ट मी सांगू इच्छितो ती म्हणजे नॅनो, आणि नशीब की मला पण त्याच्यात काम करायला मिळालं. एक दिवशी टाटा साहेब पावसाळ्यात त्यांच्या गाडीतनं मुंबईत रस्त्यावरनं जात होते आणि त्यांनी बघितलं की एका 2 चाकी वाहनावरनं एक पूर्ण फॅमिली, एक पूर्ण परिवार चालला होता. परिवार प्रमुख चालवत होते, त्यांच्या पत्नी मागं बसल्या होत्या, पुढं एक मुलगा आणि मध्ये एक मुलगी असते ते बसले होते आणि त्यांच्या मनात विचार आला की पाऊस पडतोय, रस्ते घसरले, त्यांनी घसरू नये आणि पडू नये, आणि त्यांना जी भीती वाटत होती ती तेच झालं. आणि हे बघताच त्यांनी ठरवलं की मी भारतातील अशा लोकांसाठी एक कमी किमतीत परवडेल अशी
अतिशय चांगली गाडी बनवणार. आणि तिथून त्यांचे नॅनोचे स्वप्न सुरू झाले. काही दिवसांनी ते परदेशात गेले होते आणि तिथं त्यांनी त्यांचं हे स्वप्न सांगून दाखवलं की भारतासारख्या देशाला कशी नॅनोसारख्या कमी किमतीतल्या गाडीची गरज आहे. आणि त्यांना तेव्हा विचारण्यात आलं की किंमत किती असेल. तर किंमत काही त्यांनी ठरवली नव्हती तेव्हा, पण ते म्हणले की साधारण 1 लाखापर्यंत जर त्याची किंमत आपण कमी करू शकलो तर फार चांगली अचिव्हमेंट होईल. दुसऱ्या दिवशी परदेशातील वर्तमानपत्रात हेडलाईन की टाटा समूह $2,000 मधली कार बनवणार. तर त्यांनी तर $2,000 असं म्हटलं नव्हतं. परत आल्यानंतर त्यांच्यापुढे 2 पर्याय होते. एक म्हणजे असं म्हणणं की मी $2,000 कधी बोललोच नाही, आणि दुसरं म्हणजे इरेला पेटून $2,000 मध्ये गाडी करून दाखवणे. आणि टाटा साहेब मागं कधी झटले नाही. त्यांनी ठरवलं की $2,000 मध्ये गाडी करायची, आणि त्यांनी त्यांच्या इंजिनियर्सना प्रोत्साहन देऊन ही गाडी करून दाखवली. प्रल्हादादा या नॅनोमध्ये अजून एक कहाणी दडलेली आहे, आणि त्याच्यात टाटा साहेबांच्या प्रत्येक कृतीतनं राष्ट्रहित कसं दिसतं हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. 2000च्या दशकात पश्चिम बंगाल राज्यात पुन्हा औद्योगिकरण करण्याचा विचार चालला होता. आणि आपल्याला माहितीच आहे की जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा कलकत्ता हे एक अतिशय प्रॉस्परस. यांना मी वंदन करतो. तसेच इथे जमलेले सर्व मान्यवर, सर्व प्रेक्षक, सर्व नामधारक या सर्वांना माझा नमस्कार. आज सद्गुरूंच्या जन्मशताब्दी निमित्त पुणे येथे आपण हा 5वा महोत्सव करतोय. पहिला आपण नागपूरला त्याची सुरुवात केली, त्याच्यानंतर मुंबईत केली, यवतमाळमध्ये केली, कराडमध्ये केलं, आणि आता या पुणे शहरामध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या साठी आपण पुण्या इथे हा कार्यक्रम करतोय. पहिल्या प्रथम मी सर्व पुणेकरांची खूप खूप आभार मानतो. आपल्या पुणे जिल्ह्यातल्या सर्व शाखा या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून हा आजचा कार्यक्रम इतका भव्य आणि दिव्य केला, त्याच्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो, त्यांचं कौतुक करतो. होतं ते म्हणजे आपले माननीय, आदरणीय आणि आचरणीय असे आपले श्री रतनजी टाटा यांचं. या जन्मशताब्दीच्या दिवशी हा पुरस्कार आपण द्यायचं त्यांनी ठरवलं. ह्याच्यापेक्षाही त्यांनी ते स्वीकारायचं ठरवलं, त्याबद्दल त्यांना मी खूप धन्यवाद देतो. कारण मगाशीच मी म्हटलं त्या मानपत्रामध्ये, खरं म्हणजे त्यांचा गौरव करणारे आम्ही कोण. ते एवढे मोठे आहेत, महान आहेत की त्यांनी त्यांचा गौरव करून आम्ही आमच्या संस्थेचा आणि आमचाच गौरव केलेला आहे. मगाशी मी 3 शब्द वापरले, माननीय, आदरणीय आणि आचरणीय. माननीय हे पोझिशनमुळे, खुर्चीमुळे आपण त्यांना माननीय म्हणतो. हा माननीय शब्द आपण सर्वांसाठी वापरतो, पण तो त्यांच्या खुर्चीसाठी असतो, त्यांच्या पदासाठी असतो.
आदरणीय हा शब्द आपण खरे जे महान व्यक्ती झाले आहेत ते सर्वांसाठी आपण आदरणीय शब्द वापरतो. पण सद्गुरू हा शब्द आणि आचरणीय ह्याच्यामध्ये फरक करायचे. सद्गुरू म्हणतात आदरणीय असे असामान्य लोक खूप आहेत, पण सर्वसामान्याला त्यांचं आचरण करता येईल असे आचरणीय लोक फार थोडे असतात. आणि त्यांच्यापैकी आपले माननीय रतनजी टाटा आहेत. आणि या जन्मशताब्दी निमित्त आपण जे ब्रीदवाक्य घेतलेलं आहे, ब्रीदवाक्य म्हणजे सद्गुरूंचा संदेश, तो म्हणजे प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची. या ब्रीदवाक्याला किंवा सद्गुरूंच्या या संदेशाला यांच्यापेक्षा योग्य व्यक्ती मिळाली नसती. म्हणून आमच्या आदरणीय आचरणीय रतनजी टाटांना मी खूप खूप धन्यवाद देतो. त्यांनी श्री वाघ साहेबांनी इथे पाठवलं, त्यांनी पण इथे येण्याचं कबूल करून त्यांनी हा आम्ही दिलेला सन्मान स्वीकारला. त्याबद्दल मी टाटा साहेबांचे पण मी आभार मानतो, वाघ साहेबांचे पण मी आभार मानतो. आणि मला खूप हा आनंद झालेला आहे की त्यांनी आपला जो पुरस्कार आहे त्यांनी स्वीकारल्याबद्दल मी खूप खूप त्याला धन्यवाद देतो. त्यांना चांगलं आरोग्य मिळू दे आणि बाकी काय सांगायची मला गरज नाही, फक्त त्यांना चांगलं आरोग्य मिळू दे अशी मी सद्गुरू चरणी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. गुड मॉर्निंग 24 तास. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायलाही विसरू नका. गुड मॉर्निंग 24 तास.